तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे जण ईश्वरीवरती ज्या लोकांनी हल्ला केला होता ते खरे मारेकरी कोण होते याचा शोध घेत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीच्या गुन्हेगारांना शोधता शोधता रमाकांत काका आणि सात्विका यांचे सुद्धा गुन्हेगार 20 वर्षानंतर समोर आलेले असतात. रमाकांत काकांना समजलेलं असतं की 20 वर्षांपूर्वी त्यांचा आणि सात्विकाचा संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये उदयकांत आणि वल्लरी या दोघांचा हात होता. या दोघांमुळे सात्विकाने आत्महत्या केली होती. आणि तेव्हा येणाऱ्या भागामध्ये इथे रमाकांत काका गुन्हेगार उदयकांत आणि वल्लरी यांचं थोबाड फोडत आपल्या बायकोचा म्हणजे सात्विकाच्या अपमानाचा आणि तिच्या मृत्यूचा बदला घेतात. आणि इथे वल्लरी आणि उदयकांतला जन्माची अद्दल घडवण्यासाठी त्यांना जेलमध्ये सुद्धा पाठवतात. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता ईश्वरी आणि अर्णव एका बाजूला आपल्या घराची विस्कटलेली घडी नीट बसवण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यासाठी सगळ्यात घाणेरडी व्यक्ती, नीच व्यक्ती म्हणजे राकेश याला तर आता जेलमध्ये पाठवलेलं असतं. आणि अंजलीला या सगळ्यातून सावरण्यासाठी संपूर्ण घर आता मदतीला असतं. पण इथे अंजली आणि इथे अर्णव हे दोघे जण तर इथे अंजलीची अगदी व्यवस्थित काळजी घेतात. तिला इथे प्रायोरिटीवरती ठेवतात. सगळ्यात आधी अंजली आणि तिचं बाळ कणिका हे दोघे जण आता त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आहेत. हे अर्णवने आणि ईश्वरीने आधीच ठरवलेलं असतं. हे घर तुमचं आहे, याच्यावरती या माणसांवरती तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. अजिबात तुम्हाला इथे वाईट वाटण्यासारखं किंवा काहीही झालं तरी मान खाली घालून राहण्याची गरज नाही आहे. ताठ मानेने राहा, कारण हे घर तुमचं आहे. असं अंजलीला ईश्वरी सारखी सारखी जाणीव करून देत असते. आणि अंजलीसुद्धा स्वतःला कणिकासाठी सावरण्याचा प्रयत्न आता करते. ती म्हणते ती माझी मुलगी आहे, मी माझे संस्कार तिच्यावरती देणार आहे, तिला माझी मुलगी म्हणूनच मी तिला वाढवणार आहे, तिला बाबा बिबाची अजिबात गरज नाही. आणि तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही काय फक्त एकट्याच आई नाही, कणिकाला तर 2-2 आई मिळाली आहेत, मी पण तिची आईच आहे ना. आणि मामा आहे पण तो बाबापेक्षा काही कमी नाही. मामा असला तरीसुद्धा कणिकाच्या पायाशी सगळ्या सुखसोयी ते ठेवू शकतात, एवढी तर त्यांची काबिलियत आहे, याच्यावरती काही शंका नाही ना तुम्हाला. अंजली म्हणते अजिबात नाही. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव आता कणिकाला घेतात. अर्णव कणिकाला झोपवतो आणि मग काय, ईश्वरी अंजलीला सावरते. दुसऱ्याच दिवशी इथे रमाकांत काका जे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वर्गणी गोळा करायला गेलेले असतात ते आता परत आलेले असतात. आणि मग ते आल्यानंतर त्यांनी प्रत्येकासाठी काही ना काहीतरी छोटी छोटी भेटवस्तू आणलेली असते. त्याच्यामध्ये ईश्वरीसाठी आता देवाची मूर्ती आणलेली असते, आजीसाठी भगवद्गीता आणलेली असते, मामांसाठी एक छोटंसं गिफ्ट, अंजलीसाठी आता गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा इथे अंजली हा राकेश कुठे असं विचारल्यानंतर, जावई बापू कुठे आहे ते विचारल्यानंतर इथे ईश्वरी घडलेला सगळा प्रकार रमाकांत काकांच्या कानावरती घालते. आणि तेव्हा रमाकांत काकांना कळतं की आपली मुलगी किती मोठ्या संकटात होती, किती वेदना सहन केल्या असतील तिने. ते म्हणतात ऐकावं ते भयानकच, पण हे बघ अंजली बाळा, तू एकटी नाही आहेस, तुझा हा बाबा तुझ्याबरोबर आहे, तुझं अख्खं कुटुंब तुझ्या साथीला आहे. आता तुझ्या मनाची काय अवस्था असेल ते खरंच मी समजू शकतो, पण त्या माणसासाठी रडायचं नाही आणि घाबरायचं तर मुळीच नाही. त्यावेळेला मी लोकांना घाबरलो, त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या नजरेला इतका घाबरलो की तुमचाही विचार न करता तुम्हाला सोडून सरळ निघून गेलो, काहीही चूक नसताना. त्यामुळे तू घाबरायचं नाही. तुला मी हेच सांगेन, जी चूक मी केली ती तू करू नको. आणि एक बाप म्हणून मी तुझ्या आता नेहमी पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अगदी मरेपर्यंत. त्यामुळे इथे अंजलीला अजून 10 हत्तींचं बळ आल्यासारखं होतं. तर इथे आता घराची विस्कटलेली घडी हे नीट बसवण्याचं काम ईश्वरीचं आणि अर्णवचं सुरू असतानाच प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काकांनी सगळ्यांसाठी देवाचा प्रसाद आणलेला असतो. ते म्हणतात की मी देवाला साकडं घातले की माझ्या कुटुंबावरती आता कुठलेही संकट येऊ देऊ नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही अर्धवट कामं राहिलेली आहेत ती आता पूर्ण होऊ दे.
अगदी ती पूर्णत्वास जाऊ दे. आणि त्याच वेळेला फोन आलेला असतो इन्स्पेक्टर सावंत यांचा. आणि ते म्हणतात की मिस्टर राजे शिर्के, तुमच्या वाईफवरती ज्या गुंडांनी हल्ला केला होता त्यातला एक संशयित आरोपी आम्हाला सापडला आहे. तोच व्यक्ती आहे की नाही ही शहानिशा करण्यासाठी उद्या सकाळी तुमच्या मिसेसला घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला पोचा. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे. आणि ही गोष्ट अर्णव आता सगळ्यांसमोरच सांगतो. वल्लरी ऐकते. वल्लरी म्हणते, अरे देवा, त्या गुन्हेगाराला पकडलं. म्हणजे तो गुन्हेगार हल्लेखोर आता त्या उदयकांतचं नाव घेणार. आणि एकदा का उदयकांतचं नाव समोर आलं की उदयकांत माझं नाव घेणार. आता माझं काही खरं नाही. इतकी वर्ष मी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता वाचवता येईल की नाही माहिती नाही. वल्लरी घाबरलेली असते. सकाळ सकाळ अर्णव ईश्वरी छान तयार होऊन बघायला गेलेले असतात की गुन्हेगार त्यालाच पकडलं आहे ना ज्याने हल्ला केला आहे, की बिचारा कोणीतरी वेगळाच आहे. आणि जेव्हा ईश्वरी अर्णव तिथे जातात, त्या माणसाला समोर आणलं जातं, तेव्हा ईश्वरीला आठवतं की या माणसाने सुद्धा मला मारण्यामध्ये सहभाग घेतला होता. ती म्हणते, हो, हा तोच माणूस आहे. अर्णव त्याच्या अंगावरती धावून जातो. म्हणतो, काय रे, तुझी एवढी हिंमत, माझ्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास, तुझा जीव घेऊ का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्लीज शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अर्णव साहेब, अहो कशाला त्याला मारताय? तो आता आमच्या ताब्यात आहे. त्याला मारणं हा आमचा अधिकार आहे. तुम्ही कायदा हातात घेऊ नका. आमच्या पद्धतीने आम्ही त्याला शिक्षा करू. तुम्ही फक्त ओळखा हा माणूस तोच आहे ना? ईश्वरी म्हणते, हा तोच माणूस आहे. अर्णव म्हणतो, कुणी सुपारी दिली होती सांग. तो म्हणतो, मला नाही माहिती कुणी दिली होती, मी त्याला जास्त नाही भेटलो आहे. ईश्वरी म्हणते, बाई होती की पुरुष? पुरुष होता. म्हणजे तुम्ही त्याला एकदा तरी बघितलं असेल ना? तो म्हणतो, हा एकदाच बघितले, जेव्हा सुपारी दिली होती तेव्हा. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग त्यासाठी आता आपल्याला स्केच तयार केलं पाहिजे. अर्णव साहेब, मी आमच्या चांगल्या इथे आता स्केच आर्टिस्टला बोलावतो. हा वर्णन करेल, त्या माणसाचं नावगाव माहिती नाही आहे ना, त्या माणसाचं वर्णन करेल. आपण आता त्याचं स्केच तयार करू आणि मग त्याला पकडणं सोपं होईल. मग तुम्ही पण त्या लोकांना ओळखता का, त्या माणसाला ओळखता का, तो तुमचा दुश्मन आहे का, हे सुद्धा समोर येईल. आणि मग तो माणूस खरा गुन्हेगार आहे की त्यालासुद्धा दुसरी कोणी सुपारी दिली, हे सुद्धा समोर येईल. काय वाटतं तुम्हाला? अर्णव म्हणतो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. लवकरात लवकर तुमच्या स्केच आर्टिस्टला प्लीज इथे बोलावून घ्या आणि त्या माणसाचं स्केच तयार केला ज्याने माझ्या इथे मी सिंदूरवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे वल्लरी फोन करून विचारत असते ईश्वरीला की कुठे आहेस तू? ईश्वरी तिला काही सांगत नाही. ईश्वरी म्हणते, मी कामात आहे. फोन करते, कट. आणि तेव्हा इथे आता जो उदयकांत आहे ना, त्याचं स्केच सुरू होतं. उदयकांतचा आता चेहरा काढल्यानंतर अर्णव म्हणतो, उदयकांत? तेव्हा ईश्वरी म्हणते, कोण उदयकांत? अर्णव म्हणतो, माझा काका. हा आहे उदयकांत राजे शिर्के, माझा काका. याने लहानपणी आम्हाला खूप त्रास दिला. आमच्याच राहत्या घरातून आम्हाला बाहेर काढलं आणि मग आम्हाला मामाकडे येऊन राहावं लागलं. असं आता सगळं सांगितल्यानंतर याने तुझ्यावरती मुद्दामून माझा राग काढला असेल मी सिंदूर. याला मी मारून घरातून हकलून दिलं होतं ना, आणि तिथे मी आता इथे स्त्रियांसाठी मी ती जागा तयार केली आहे. तिथे ज्या स्त्रिया आहेत ना, ज्यांना घरदार नसतं, त्या तिथे येऊन राहतात. महिला आश्रम काढले मी माझ्या बंगल्यामध्ये. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो का? मग यांनी मुद्दामून असं केलं असेल का तुम्हाला त्रास द्यायला? अर्णव म्हणतो, त्याला कळलं असेल की तू माझी बायको आहेस आणि मग माझा राग त्याने तुझ्यावरती काढला असेल मला त्रास देण्यासाठी. तेव्हा सोडणार नाही आहे मी आता या उदयकांतला. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण सर, यांना तर माहितीसुद्धा नसेल की आपलं लग्न झालं आहे, मी तुमची बायको आहे. जेव्हा मी इथे धुमाळला वगैरे भेटत होते ना, धुमाळचा माग काढत होते, तेव्हा माझ्यावरती हल्ला करण्यात आला आहे. कदाचित मला असं वाटतं की जेव्हा मी 20 वर्षांपूर्वी तुमच्या वडिलांना आणि माझ्या आईला फसवणारी व्यक्ती कोण होती, हे जेव्हा मी धुमाळला विचारत होते ना, तेव्हा धुमाळने मला तिथे भेटायला बोलावलं होतं आणि तेव्हा या गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला होता. म्हणजे याचा अर्थ मला असं वाटतं की उदयकांत हा एकटाच नाही आहे. उदयकांत काकांना मदत करणारी ती बाईसुद्धा आहे, जिने 20 वर्षांपूर्वी तुमच्या बाबांना आणि माझ्या आईला या खोट्या प्रकरणामध्ये फसवलं होतं. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर, मला असं म्हणायचं आहे की आपण उदयकांत काकांना पकडूया, पण त्यांना आपण विचारूया की तुम्हाला सुपारी दिली कोणी होती? मला मारण्याची सुपारी तुम्हाला एका बाईने दिली होती का? मग ते कुणाचं नाव काढताय ते आपण सांगायचं, ते त्यांना विचारायचं आणि मग
की जी कुणी बाई असेल ना, जिने 20 वर्षांपूर्वी रमाकांत काका, माझी आई, तुमची आई यांना फसवलं, यांचा संसार उद्ध्वस्त केला, त्या बाईला पकडून आपण जेलमध्ये टाकायचं. तिने असं का केलं, कशासाठी केलं हे विचारायला नको का? तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब, अर्णव सगळेजण उदयकांतचा शोध घ्यायला सुरुवात करतात. पोलिसांची टीम आणि त्यांचं कार्य एवढं मोलाचं की उदयकांत ज्या गोडाऊनमध्ये लपून बसलेला असतो ना, तिथूनच त्याला आता पकडून आणलेलं असतं. उदयकांतला कॉल करून इथे अलर्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. ती फोन करत असते, पण उदयकांतचा आधी फोन बंद असतो, नंतर तो उचलत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात आणि शेवटीला फायनली इथे आता उदयकांतला पकडलं जातं. जोपर्यंत त्याला कळतं की पोलीस त्याच्या मागावरती आहेत, तोपर्यंत तो पळून जाण्याच्या आधीच पोलिसांच्या टीमने त्याला पकडलेलं असतं. आणि तेव्हा ते उदयकांतला घेऊन आता अर्णवच्याच घरी आलेले असतात आणि म्हणत असतात की बोला उदयकांत राजशिर्के यांना ओळखतं का? तर हो, यांना मी ओळखतो. हा माझा भाऊ, हा माझा भावाचा मुलगा, या सगळ्यांना मी ओळखतो. आणि मग तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर म्हणत असतात की तुम्ही ओळखता, बाकीचे सगळे तुम्हाला ओळखतात की नाही बघूया. तेव्हा इथे आकाशला वाटत असतं की हा कोण आहे, कारण आकाशने त्याला बरेच वर्ष बघितलेलं नसतं. नम्रता पण ओळखत नाही. ईश्वरीला आता स्केच बघून कळलेलं असतं. तेव्हा हे उदयकांत काका आहेत, माझे काका, असं अर्णव सांगतो. मग आता काय? तेव्हा अर्णव म्हणतो की मी तुम्हाला घरातून बाहेर काढलं, तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा दिली, जी तुम्ही लहानपणी आम्हाला कारण नसताना दिली होती. पण मग आता असं काय घडलं की तुम्हाला मी सिंदूरवरती हल्ला करावासा वाटला? हे का केलं तुम्ही काका? सांग आताच्या आत्ता उदयकांत. तेव्हा तो म्हणत असतो, कारण मला तुझ्याकडून बदला घ्यायचा होता. ईश्वरी म्हणते, असं अजिबात नाही आहे. तुम्ही तर मला ओळखत पण नाही. अर्णव सरांचं लग्न झालं की नाही ते तुम्हाला माहीत नाही. मग तुम्ही माझ्याकडून कसला बदला घेणार? 20 वर्षांपूर्वी माझ्या आईला आणि अर्णव सरांच्या बाबांना एका खोट्या प्रकरणामध्ये फसवलं होतं. आणि तेव्हाचा मी आता शोध घेत असताना धुमाळला जेव्हा मी भेटायला जात होते, तेव्हा या गुंडांनी माझ्यावरती प्राणघातक हल्ला केला. पण तुम्हाला त्याबद्दल जर सगळं माहिती होतं, तर मग बरोबर त्याच वेळेला जेव्हा मी धुमाळला भेटायला गेले, तिथेच तुम्ही कसे काय आलात? कारण यांना फसवणारी तर एक बाई होती. त्या बाईने माझ्यावरती अटॅक करायला सांगितला होता. मग त्याच्यामध्ये तुम्ही कसे काय सामील झालात? ते गुंड तुम्ही जर पाठवले होते, म्हणजे त्या बाईने सुपारी तुम्हाला दिली होती का? खरं खरं सांगा काका. तेव्हा इथे वल्लरी आता लपून बसलेली असते. ती आता लपायला जाणार, तेवढ्यातच उदयकांतचं लक्ष जातं. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुला सांगायचं नसेल नको सांगू. त्या बाईला पण आम्ही असंच शोधून काढू, जसं तुला शोधून काढलं. इन्स्पेक्टर घेऊन जा याला आणि कठोरातली कठोर शिक्षा करा. तेव्हा उदयकांत म्हणतो, मी एकटाच का जाऊ जेलमध्ये? जिने मला सुपारी दिली होती तीसुद्धा जेलमध्ये गेली पाहिजे. तेव्हा उदयकांत म्हणतो, थांबा, खरंच थांबा. अर्णव, मला माहिती आहे माझं चुकलं, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. पण एक गोष्ट सांगतो तुला, मी जरा बाहेरून जरी वार केले असले, समोरासमोर केलेत, पण तुझ्या घरामध्येच एक अशी व्यक्ती आहे जी लपून छपून वार करते. ती व्यक्ती कोण आहे माहिती आहे? वल्लरी, तुझी मामी. 20 वर्षांपूर्वी तुझ्या बाबांना आणि हिच्या आईला फसवणारीसुद्धा वल्लरीच होती. तिनेच खोटं बोलून त्यांना हॉटेलला मीटिंगसाठी पाठवलं होतं आणि तिथेच खोटं बोलून तिने इंटरव्ह्यूसुद्धा ठेवले होते आणि त्याच्यामध्ये इथे सुप्रियाला अडकवलं. उदयकांतने आता वल्लरीचं कारस्थान सगळ्यांसमोर उघडं पाडलेलं असतं. जेलमध्ये जाण्याची गरज मला नाही, तर त्या वल्लरीला आहे. कारण ती आत्ताचीच गुन्हेगार नाही आहे तिची, तर 20 वर्षांपासूनची तुझी गुन्हेगार आहे. तुझ्या आईने जी आत्महत्या केली आहे ना, ती याच बाईमुळे केली आहे. अर्णवला ही गोष्ट कळल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. रमाकांत काकांना फार राग येतो. माझ्या बायकोने तुझ्यामुळे आत्महत्या केली. आणि जोरदार आता रमाकांत काका इथे आता तिच्या सोबाडीत देतात. म्हणजे कुणाच्या? तर इथे उदयकांतच्या आणि वल्लरीच्या दोघांच्याही थोबाडीत देऊन स्वात्विकाच्या मृत्यूचा आणि तिच्या अपमानाचा बदला घेतात. आणि मग काय, इथे आता वल्लरीचं कारस्थान, उदयकांतचं कारस्थान उघडं पडलेलं असतं. इथे अर्णवचे बाबा त्यांच्या विरोधात असा काही गुन्हा दाखल करतात तर दोघांना बेलसुद्धा मिळणार नाही याची तरतूद करण्यात आलेली असते. दोघेही उदयकांत आणि वल्लरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्या दोघांनासुद्धा जेलमध्ये पाठवण्यात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर रमाकांत काका निर्दोष आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झालेलं असतं. इथे आता अर्णवला समजलेलं असतं की मामीमुळे हा सगळा गोंधळ निर्माण झाला होता. माझ्या इथे आईने आत्महत्या केली मामीमुळे. तेव्हा अर्णवने सांगितलेलं असतं, काहीही झालं तरी ह्या दोघांना जामीन मिळता कामा नये
आणि हे दोघे जण कधीच बाहेर येता कामा नये असं अर्णवने पोलिसांना सुद्धा सांगत इथे वल्लरी आणि उदयकांतला जेलमध्ये पाठवलेलं असतं.